This is Yogeshwar Sarode. I heartily welcome you in our YouTube channel Yogeshwar Sarode Agriculture Teaching. In our last video, we have discussed about what is agriculture, what is chronological scenario of agriculture development in India, and now we are going to discuss about agronomy, its definition, its meaning, agronomy scope, and agronomy relation to other agricultural subject or agricultural science. Let's me discuss what is agronomy. Agronomy is derived from Greek word. Agros means field and nomos means management. Principle of agronomy that deals with scientific facts in relation to environment in which crop are produced. तर एक्झॅक्ट मध्ये ॲग्रोनॉमी काय आहे तर मित्रांनो, ॲग्रोनॉमी हा एक ग्रीक वर्ड आहे. ॲग्रोनॉमी हा ग्रीक वर्ड असून त्यामध्ये ॲग्रॉस AGROS ॲग्रॉस म्हणजेच फील्ड अँड नॉमस म्हणजेच मॅनेजमेंट. इन शॉर्ट, फील्डचं मॅनेजमेंट करणेच म्हणजेच ॲग्रोनॉमी. प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी डील्स विथ सायंटिफिक फील्ड इन रिलेशन टू एन्व्हायरमेंट इन द विच क्रॉप आर प्रोड्यूस. म्हणजेच ॲग्रोनॉमीमध्ये आपण ज्या वातावरणामध्ये पिकांचं प्रोडक्शन घेतो त्या पिकांचं आणि त्या वातावरणाचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे याचा अभ्यास करणे म्हणजेच ॲग्रोनॉमी. तर वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी, वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरिस्ट लोकांनी ॲग्रोनॉमीचे वेगवेगळे डेफिनेशन दिलेले आहेत. त्यापैकी आपण डेफिनेशन बघू. इट इज डिफाईन ॲज ॲग्रिकल्चरल सायन्स डील्स विथ प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन अँड फील्ड मॅनेजमेंट. इट इज ॲग्रिकल्चरल सायन्स ज्यामध्ये प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप मॅनेजमेंट म्हणजे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स असतील, प्रिन्सिपल्स आणि प्रॅक्टिसेस म्हणजे शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करत असतो, फ्रॉम प्लोईंग टू हार्वेस्टिंग और थ्रेशिंग स्टेज. तर वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसचा सायंटिफिक अभ्यास करून पीक प्रोडक्शन घेणे म्हणजेच ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमी इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स which deals with principle and practices of soil, water and crop management. Same आहे, principle and practices of soil, water and crop management. यामध्ये soil in relation to plant, water in relation to plant and crop management या तिघांचा एकत्रितरित्या अभ्यास किंवा सायंटिफिक डील्स मीन्स ॲग्रोनॉमी. तर अशा पद्धतीनं ॲग्रोनॉमीची डेफिनेशन्स ही वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळी दिलेली आहे. व्हॉट इज स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी? ॲग्रोनॉमी इज डायनॅमिक डिसिप्लिन विथ द ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज अँड बेटर अंडरस्टँडिंग ऑफ प्लॅनेट, एन्व्हायरमेंट अँड ॲग्रिकल्चर. ॲग्रोनॉमी सायन्स बिकम इम्पेरेटिव्ह इन ॲग्रिकल्चर फील्ड्स. ठीक आहे, तर ॲग्रोनॉमीचा काय काय स्कोप आहे, ॲग्रोनॉमीमधून आपण कशाचा अभ्यास करू शकतो? तर ॲग्रोनॉमी म्हणजेच पिकाचं आणि सॉइलचं एकत्रितरित्या करण्यात आलेलं मॅनेजमेंट. यामधून आपण पृथ्वीवर असलेलं भौतिक वातावरण, त्याचा पिकांशी असलेला संबंध, असं टोटल ग्रहाचा सुद्धा अभ्यास करू शकतो. त्यानंतर ॲग्रोनॉमीचा एक्झॅक्ट ॲग्रिकल्चरमध्ये काय यूज होतो ते आपण बघूयात. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉपर सीझन फॉर क्रॉप कल्टिवेशन ऑफ अ वाईड रेंज ऑफ क्रॉप इज नीडेड. म्हणजेच कोणत्या पिकासाठी कोणतं सीझन हे प्रॉपर सुटेबल आहे याचा अभ्यास सुद्धा ॲग्रोनॉमीमध्ये केला जातो. जसं की आपण पाहतो, खरीप असेल, रब्बी असेल किंवा समर सीझन यामध्ये वेगवेगळे पिकं घेतले जातात. तर त्याचं क्लासिफिकेशन करण्याचं जे काम असतं जनरली ते ॲग्रोनॉमीद्वारा केलं जातं. प्रॉपर मेथड ऑफ कल्टिवेशन आर नीडेड टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड मॅक्झिमाइज द यील्ड अँड इकॉनॉमिक ऑफ रिटर्न्स. तर शेतामध्ये शेती करत असताना वेगवेगळे ऑपरेशन्स हे सजेस्ट केले जातात. तर ते ऑपरेशन सजेस्ट करण्याचं काम सुद्धा ॲग्रोनॉमीद्वारे केलं जातं. जसं की वखरणे असेल, नांगरणे असेल, कशा पद्धतीनं क्रॉस हॅरोईंग आहे, क्रॉस प्लोईंग आहे, अशा पद्धतीचं जे काही टोटल फील्डचं मॅनेजमेंट आहे ते सुद्धा ॲग्रोनॉमीद्वारे दिलं जातं. तर आत्ताच्या रिसेंट वेळामध्ये जर पाहायचं झालं तर BBF मेथड आहे, ब्रॉड बेड फरो मेथड, किंवा रुंद सरीवरंबा पद्धती सोयाबीनसाठी सजेस्ट केली आहे, ती ॲग्रोनॉमीने सजेस्ट केलेली आहे. Availability and application of chemical fertilizer. Availability and application of chemical fertilizer means which chemical are available and suitable for particular crop, and what should be the dose, what should be the method of application for particular chemical fertilizer to the crop.
हा जो काही एक अभ्यास केला जातो, म्हणजे कोणत्या पिकाला कोणतं खत द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, केव्हा द्यायचं आणि कोणत्या पद्धतीनं द्यायचं, याचा जो काही अभ्यास आहे दॅट इन्क्लुडिंग ॲग्रोनॉमी. Water management practices play greater role in present day crisis of water demand, and agronomy science answer to the question how much to apply, how to apply and when to apply of water. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा जर आपण विचार केला तर पाण्याचं मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि यामध्येच ॲग्रोनॉमी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ॲग्रोनॉमीमध्ये इरिगेशन सायन्स किंवा इरिगेशन हा विषय येतो आणि त्यामधून कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, केव्हा द्यायचं आणि कशा पद्धतीनं द्यायचं, हाऊ टू अप्लाय, व्हेन टू अप्लाय अँड हाऊ मच टू अप्लाय, या प्रश्नाचं उत्तर हे ॲग्रोनॉमी किंवा इरिगेशन सायन्सद्वारे दिलं जातं. न्यू टेक्नॉलॉजी टू ओव्हरकम इफेक्ट ऑफ मॉइश्चर स्ट्रेस अंडर ड्राय लँड कंडिशन. हे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ह्या डेव्हलप झालेल्या आहेत. सध्याची आपण परिस्थिती पाहतो की अनसर्टॅनिटी इन रेनफॉल, म्हणजे कधी मध्येच पाऊस पडतो तर कधी ड्राय स्पेल असतो, बरेच दिवस पाऊसच पडत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये क्रॉप किंवा आपली पिकं त्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये कशी तग धरून राहतील, त्यासाठी कोणकोणत्या मेथड सुटेबल्स आहेत, त्यासाठी कोणकोणते केमिकल्स हे वापरले पाहिजे, याचा सर्व अभ्यास हा ॲग्रोनॉमीत केला जातो. दुष्काळी परिस्थितीमध्ये झाडांनी ॲडव्हर्स कंडिशनमध्ये तग धरून राहण्यासाठी त्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्या ॲग्रोनॉमीद्वारे दिलेल्या आहेत. जसं की आपण पाहतो अँटी ट्रान्सपरंट. अँटी ट्रान्सपरंट नावाचे कन्सेप्ट आहे. ते वेगवेगळ्या अँटी ट्रान्सपरंट फवारल्यानंतर ट्रान्सपिरेशनल लॉस कमी होऊन झाड जास्तीत जास्त दिवस हे कमी पाण्यामध्ये जगू शकतं. ही टेक्नॉलॉजी सुद्धा ॲग्रोनॉमीद्वारा इन्क्लूड झालेली आहे आणि यातून बऱ्याचशा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये पीक तग धरून राहतात आणि शेतकऱ्याला इनडायरेक्टली फायदा होतो. कीपिंग फार्म इम्प्लिमेंट्स इन गुड शेप अँड युटिलायझिंग इफिशियंट मॅटर टू नलिफाय द प्रेझेंट डे लेबर क्रायसिस. म्हणजे शेतामध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स, वेगवेगळे फील्ड ऑपरेशन्स करत असताना कोणकोणते इम्प्लिमेंट्स हे महत्त्वाचे आहेत, कोणकोणते इम्प्लिमेंट्स थ्रू शेतातली आपली मशागत केली पाहिजे, ते इम्प्लिमेंट्स योग्य पद्धतीने कसे ठेवायचे, त्याची हाताळणी कशी करायची, त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, जेणेकरून त्या इम्प्लिमेंटचा चांगला वापर शेतामध्ये होईल. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लेबर क्रायसिस आहे, म्हणजे मजूर शेतामध्ये मिळत नाही किंवा आता बैलजोड्यांचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे, म्हणजे फार्म मेकनायझेशन वाढत आहे. या दृष्टिकोनातून टू मेंटेनन्स ऑफ फार्म इम्प्लिमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन केअर अँड डिस्पोजल ऑफ फार्म अँड ॲनिमल प्रोडक्ट लाईक मिल्क अँड एग्स अँड प्रॉपर मेंटेनन्स ऑफ अकाउंट ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन कन्सर्निंग फार्म बिझनेस इज गव्हर्निंग प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतामध्ये प्रोडक्शन घेत असताना त्याचं हिशोब कसा ठेवायचा, म्हणजे अकाउंटिंग सुद्धा अकाउंटिंगचा हा जो कन्सेप्ट आहे तो सुद्धा आपल्या ॲग्रोनॉमीमध्ये येतो. अशा पद्धतीनं ॲग्रोनॉमीमध्ये खूप सारा स्कोप आपल्याला दिसून येतो. वी आर गोइंग टू डिस्कस रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट. देर आर वाईड रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर or agriculture in India. Agronomist is a scientist who is dealing with study of problem of crop production and adopting recommending practices of better field crop production and soil management to get high yield and income. Agronomy हे एक असं सायन्स आहे की जे शेतामध्ये आपलं उत्पन्न कसं वाढवायचं हे आपल्याला शिकवतं. त्यामध्ये एक्झॅक्ट शेती करत असताना कोणकोणत्या समस्या येतात, त्या समस्यांना कसं सामोरं जायचं, त्यामध्ये वीड मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असेल, त्यानंतर इरिगेशनचा प्रॉब्लेम असेल आणि वेगवेगळे खतं, पेस्टिसाइड्स असतील, याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, याच्या सुटेबल्स मेथड हे शिकवण्याचं काम किंवा सुचवण्याचं काम हे आपल्याला ॲग्रोनॉमी करत असतं. ॲग्रोनॉमिस्ट एम ॲट ऑब्टेनिंग मॅक्झिमम प्रोडक्शन ॲट मिनिमम कॉस्ट. ॲग्रोनॉमिस्टचा एक सर्वात महत्त्वाचा उद्देश हा असतो की जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजेच कमी खर्च आणि जास्त उत्पन्न मिळवण्याचं किंवा यामध्ये मदत करण्याचं काम हे आपल्याला ॲग्रोनॉमी किंवा ॲग्रोनॉमिस्ट करत असतात. इन अ ब्रॉडर सेन्स ॲग्रोनॉमिस्ट इज कन्सर्न्ड विथ प्रोडक्शन ऑफ फूड अँड फायबर टू मीट द नीड ऑफ ग्रोईंग पॉप्युलेशन. जर आपण सखोल असा विचार केला तर भारताचीच काय जगाची सुद्धा लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. जशी लोकसंख्या वाढत आहे तशी त्यांच्या अन्नाची गरज सुद्धा वाढत आहे. तर त्यांच्या अन्न पुरवण्याची जबाबदारी ही ॲग्रोनॉमिस्टची असते. इन शॉर्ट आपण पाहतो की शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रॅक्टिसेस असेल, वेगवेगळ्या
पद्धतीच्या टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणं म्हणजे जास्तीत जास्त ग्रेनचं प्रोडक्शन घेऊन वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्याचं काम हे ॲग्रोनॉमिस्ट करत असतात. ही डेव्हलप इफिशियंट अँड इकॉनॉमिक फील्ड प्रिपरेशन मेथड फॉर सोईंग क्रॉप इन डिफरंट सीझन. वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या मेथड्सनी सोईंग करण्याचं काम किंवा सोईंग सजेस्ट करण्याचं काम हे ॲग्रोनॉमिस्ट सुचवत असतं. जसं की पेरणीच्या आपण काही पद्धती पाहतो, ब्रॉडकास्टिंग मेथड्स असेल, सोईंग असेल, ट्रान्सप्लांटिंग असेल, अशा वेगवेगळ्या मेथड्स वेगवेगळ्या सीझननुसार, कोणत्या सीझननुसार किंवा कोणत्या क्रॉपला कोणती मेथड फॉर सोईंग ही सुटेबल आहे हे समजावण्याचं काम किंवा हे सांगण्याचं काम सुद्धा ॲग्रोनॉमिस्ट करत असतात. इव्हॉल्व इफिशियंट मेथड ऑफ कल्टिवेशन, प्रोव्हाइड बेटर क्रॉप इस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेन रिक्वायर्ड पॉप्युलेशन. शेतामध्ये प्रोडक्शन घेत असताना पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर झाडांची संख्या ही असणं आवश्यक असतं. म्हणजे एका हेक्टरमध्ये काही पिकांचे 3 लाख किंवा 4 लाख किंवा 5 लाख, जसं आपण पाहतो सोयाबीनचं 3 ते 3.5 लाख. ॲग्रोनॉमिस्ट मस्ट सिलेक्ट द बेटर वीड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आयदर थ्रू मेकॅनिकल ऑर फिजिकल मेथड ऑर बाय कल्चरल मेथड. तर शेती करत असताना सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य प्रॉब्लेम जो असतो तो असतो वीडचा. तर वीड मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस, वीड मॅनेजमेंट कंट्रोल करण्याच्या ज्या काही प्रॅक्टिसेस ते सुद्धा ॲग्रोनॉमी किंवा ॲग्रोनॉमी सजेस्ट करत असतो. तर वीड मॅनेजमेंट करत असताना फिजिकल मेथड असेल, केमिकल मेथड असेल, बायोलॉजिकल मेथड असेल किंवा कल्चरल मेथड असेल, तर कोणत्या वीडसाठी, कोणत्या क्रॉपसाठी किंवा कोणत्या पर्टिक्युलर टायमिंगनुसार कोणती मेथड ही ॲडॉप्ट केली पाहिजे हे सुद्धा ॲग्रोनॉमिस्ट सजेस्ट करतात. क्रॉप प्लॅनिंग सुटेबल क्रॉप सिक्वेन्स आयदर डेव्हलप बाय ॲग्रोनॉमिस्ट, व्हाईट टाईप ऑफ क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग सिक्वेन्स. तर पर्टिक्युलर शेतामध्ये कोणत्या पिकानंतर कोणतं पीक घ्यायचं म्हणजे क्रॉपचा सिक्वेन्स ठरवण्याचं काम सुद्धा ॲग्रोनॉमिस्ट करतात. किंवा ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतो, इंटर क्रॉप्स घेतो, तर कोणत्या पिकामध्ये कोणतं क्रॉप हे सुटेबल राहील याचा सुद्धा अभ्यास हा आपल्याला ॲग्रोनॉमीमध्ये दिसून येतो. सर्वात महत्त्वाचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर सिरियल सोबत आपण पल्सेसचं प्रोडक्शन घेऊ शकतो. जसं की सोरगम सोबत जर आपण कावपी लावली तर सोरगमची जी काही नायट्रोजनची डिमांड आहे ती कावपी बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करून ती सोरगमला पुरवेल आणि कावपीसाठी जो काही आधार लागतो उभं राहण्यासाठी तर ते सोरगमद्वारा हे कावपीला पुरवलं जातं. अशा पद्धतीनं इंटर क्रॉप ठरवण्याचं काम हे बाय दी ॲग्रोनॉमी केलं जातं. देन ॲग्रोनॉमिस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरी डिसिजन मेड इन फार्म मॅनेजमेंट. शेतामध्ये आपण जे काही वेगवेगळे निर्णय घेत असतो, फ्रॉम प्लोईंग टू द हार्वेस्टिंग, हे सुद्धा ॲग्रोनॉमीमध्ये इन्क्लूड असतात. अशा पद्धतीनं एक्झॅक्ट ॲग्रोनॉमी काय आहे, व्हॉट इज द स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी, व्हॉट इज द रिलेशन ऑफ ॲग्रोनॉमी आणि व्हॉट इज द रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर यावरती आपण आज डिस्कस केला आहे. तर लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तोपर्यंत थँक्स, धन्यवाद.